नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा की जून 2026 टी फॉर्म आपण भरत आहात. ठीक आहे. पण हा फॉर्म भरताना आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना बराच गोंधळ निर्माण झालेला आहे की नेमकं परीक्षेचं माध्यम काय निवडायचं आहे आणि लँग्वेजेस जी भाषा 1 आणि भाषा 2, लँग्वेज 1 आणि 2 ही काय निवडायची आहेत जेव्हा आपण फॉर्म भरत आहोत तेव्हा बराच गोंधळ आहेत. चला मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाय करून सांगतो की तुम्हाला काय माध्यम निवडायचं आहे, एक्झामचं तुमचं मीडियम काय असलं पाहिजे, तुमचं लँग्वेज काय असलं पाहिजे आणि तुमचं लँग्वेज 1 आणि 2 काय असली पाहिजे. बघा क्वेश्चन कसे येत आहेत की सर माझं इंग्लिश मीडियममधून एज्युकेशन झालेलं आहे, तर मी परीक्षेचं माध्यम कुठलं निवडू? मी इंग्लिश घेऊ शकतो का किंवा मराठी घेऊ शकतो का त्याच्याऐवजी? किंवा भाषा 1 आणि 2 मध्ये काय निवडलं गेलं पाहिजे? माझं उर्दूमधून एज्युकेशन झालेलं आहे, तर मी मराठी घेऊ शकतो का? मी इंग्लिश घेऊ शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, हो, तुमचं एज्युकेशन कुठल्याही मीडियममधून झालेलं असेल तर आणि तुम्हाला परीक्षा ही आत्ता देताना कुठलं दुसरं मीडियम सिलेक्ट करायचं असेल तर ते फ्रीडम तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. टी ही फक्त पात्रता परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, पात्रता परीक्षा आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही कुठलेही मीडियम निवडू शकतात. ठीक आहे. मी तुम्हाला दाखवतो जे ऑफिशियल वेबसाईटला ज्या प्रकारे आलेलं आहेत की तुम्ही कुठलं मीडियम निवडल्यानंतर कुठली भाषा निवडली असेल तर त्याच्यानुसार तुमचं क्वेश्चन पेपर कसा येणार आहे ते मी तुम्हाला ऑफिशियली दाखवणार आहे. तर बघा, तुमचा जो अर्जावरील माहिती आहेत हा सेक्शन आहे, तिथे तुम्हाला परीक्षेविषयी माहिती भरायची आहे. इथे सगळ्यात जास्त गोंधळ आहे की परीक्षेचं माध्यम काय निवडायचं. तर याच्यामध्ये 8-9 माध्यम आहेत. तुमचं जे काही मराठी असेल, इंग्लिश असेल, उर्दू असेल, हिंदी असेल, त्याच्यापैकी तुम्ही इथं काही निवडू शकतात. त्याच्यानुसार तुमचा पेपर येणार आहे. तुम्ही तो काही निवडू शकता. तुमचं एज्युकेशन जरी दुसऱ्या माध्यमामधून झालेलं असेल तर डोंट वरी, तुम्हाला ज्या माध्यमामध्ये इथं सोपी ही एक्झाम वाटत असेल त्यातून तुम्ही देऊ शकता, कारण ही पात्रता परीक्षा आहेत असं त्यांच्या तुम्ही जे त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे तिथेही तुम्ही कॉल करून विचारू शकता. तिथेही तुमच्या क्वेरीचं ते आन्सर करतील. ठीक आहे. तर बघा, इथं आता भाषा 1 आणि भाषा 2 पण कशी निवडली जाते की जर तुमचं माध्यम जे असेल ते तुम्ही जे हवं ते निवडा. तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 काय निवडली त्याच्यानुसार तुमचा क्वेश्चन पेपर कसा सेट होणार आहे तेही मी दाखवतो. बघा, इथे आता या कॅन्डिडेटने मराठी निवडलेलं होतं तर त्याला इंग्लिश कंपल्सरी इथे आहे. जर त्यांनी इथे इंग्लिश निवडलं असतं तर मराठी कंपल्सरी असतं. तशा आता कुठली भाषा लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 चं कॉम्बिनेशन कसं असेल हे मी तुम्हाला सांगतो. चला आपण पुढे जाऊया या स्लाइड पासून. तर बघा, इथं हा जो टेबल आहेत ना, हा पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी. ठीक आहे. हा मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेला आहे, जी marathi80.in आहेत त्याच्यावरला ॲज इज टेबल इथे घेतलेला आहे. ठीक आहे. पेपर 1 साठी 1ली ते 5वी साठी सेम आहेत आणि जो पेपर 2 आहेत 6वी ते 8वी त्याच्यासाठी सेम आहेत. ठीक आहे. हे सगळं हा सगळा टेबल त्यांचा सेम आहे. तुम्ही एक पेपरला जरी रेफर केलं, समजून घेतलं तरी तुम्हाला समजेल आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही हा जो टेबल आहे तो बघू शकतात. त्याच्यानुसार तुम्ही मीडियम निवडू शकतात. बघा, सगळ्यात पहिलं हे 3 समजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे जे आहेत ना 1, 2 आणि 3, इथे थोडासा वेगळा कॉम्बिनेशन आहे. पण इथून 4 पासून जे हिंदीपासून तर जे खाली गुजराती याच्यापर्यंत आहेत ते बाकीच्यांचं कॉम्बिनेशन सेम आहे. ते आपण बघूया कसं आहे. बघा, जर तुम्ही हे माध्यम जर मराठी निवडलं, म्हणजे कुठे माध्यम मराठी निवडलं तर ही फॉर्मची स्क्रीन आहेत. बघा, इथे तुम्हाला माध्यम निवडायचं आहे. जेव्हा तुम्ही अर्जावर माहिती भरताय, परीक्षेविषयी माहिती भरताय, इथे परीक्षेचे माध्यम जर तुम्ही मराठी निवडलं इथे, ठीक आहे, आणि इथे हे बघा, हे जे माध्यम आहे हे माध्यम तुम्ही जर मराठी निवडलं तर तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2, हे बघा, विभाग 1, विभाग 2, दिस इज भाषा 1, दिस इज भाषा 2. ठीक आहे. हे आहेत भाषा 1, भाषा 2. तर तुम्हाला इथे जे आहे तुमचं भाषा 1 आणि भाषा 2, तर त्याच्यानुसार तुमचे क्वेश्चन पेपर येणार आहेत. इथे तुम्ही मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू वगैरे असं सिलेक्ट करू शकता. आता फॉर एक्झाम्पल पहिलं जर आपण कॉम्बिनेशन बघितलं, भाषा 1 तुमचे माध्यम कुठलं निवडलंय तुम्ही? मराठी. ठीक आहे. मराठी निवडलं असेल तर तुमची जी भाषा 1 असेल ती जर तुमची मराठी असेल तर दुसरी ऑफकोर्स तुमची इंग्लिश असेल. म्हणजे काय होईल की तुमचं जे भाषा 1 30 जे गुण असतील, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 30 जे असतील ते तुमचे मराठीमधून येतील. विभाग 2 मध्ये जी भाषा असणार आहे ती तुमची इंग्लिश असणार आहे. त्याचे जे प्रश्न क्रमांक 31 ते 60 असणार आहे ते तुमचे इंग्लिशमध्ये असणार आहे. आणि भाग 3, 4 व 5 जे काही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र असणार आहे, गणित असणार आहे, परिसर अभ्यास असणार आहे, म्हणजे जे प्रश्न 60 पासून ते 150 पर्यंत हे सगळे तुमचे मराठी व इंग्रजी असे दोन्ही लँग्वेजमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही तुमच्या माध्यमामध्ये वरती फॉर्म भरताना जर इंग्रजी निवडलेलं असेल तर तुमचं जे भाषा 1 असेल, विभाग 1 असेल, तो इंग्रजीमधून पेपर येणार आहे.
ठीक आहे. तिथं तुमचं इंग्रजी असणार आहे. ते तुम्ही भाषा 1 मध्ये सिलेक्ट केलेलं असणार आहे. जर तुम्ही भाषा 2 मध्ये मराठी असेल तर तुमचं इथं इंग्लिश, इथं मराठी येणार आहे. एक निवडलं की दुसरं हे कंपल्सरी असणार. ठीक आहे. आणि इथून परत सेम जे विभाग 3 पासून तर विभाग 5 पर्यंत तुमचं मराठीत पण असणार आहे आणि इंग्रजीमध्ये पण असणार आहे. आता चला तिसरं जे आहेत उर्दू. ज्यांनी उर्दू हे माध्यम सिलेक्ट केलेलं असणार आहे आणि ज्यांचा भाषा एक हा उर्दू असणार आहे, तर त्यांना जे पहिले 30 प्रश्न असणार आहे 1 ते 30 ते उर्दू भाषेतून येणार आहेत. त्याच्यानंतर तुमचं जे भाषा 2 असणार आहे ते तुम्हाला तिथे निवडायचं चॉईस आहे. तिथे तुम्ही इंग्रजी किंवा मराठी निवडू शकता. ठीक आहे. कारण पहिली तुम्ही उर्दू सिलेक्ट केली तर दुसऱ्या भाषा 2 मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, इंग्रजी किंवा मराठी. त्यांच्यापैकी तुम्हाला एक निवडायची आहे. ठीक आहे. आणि जे विभाग 3 पासून तर विभाग 5 पर्यंत आहे, तिथं तुमचे हे दोन्हीतून असणार. उर्दू प्लस इंग्लिशमध्ये बाकीचे क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे. आता ज्यांचं राहिलं हे तिघांचं होतं. ठीक आहे. ज्यांनी मराठी, इंग्रजी आणि उर्दू हे माध्यम सिलेक्ट केलेलं आहे. आता ज्यांनी हिंदीपासून हे पुढचे असतील, हिंदी असेल, बंगाली असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल किंवा गुजराती, सिंधी असेल, तर हे जे 4 पासून तर 9 पर्यंत आहेत, यांच्यासाठी कसं असणार आहे, त्यांनी जी भाषा जी मीडियम निवडलेलं असेल त्यांची पहिली भाषा हिंदी असणार आहे आणि दुसऱ्या याच्यापासून त्यांचं इंग्रजी किंवा मराठी हे सिलेक्ट करायचं आहे. त्यांना इथं ऑप्शन आहे. जर पहिलं त्यांनी भाषा 1 मध्ये हिंदी निवडलं, भाषा 2 मध्ये आयदर तुम्ही इंग्रजी घ्या किंवा मराठी घ्या. पण त्याच्या पुढचे जे अध्यापन शास्त्रापासून विभाग 3 पासून तर 5 पर्यंत त्यांना मराठी आणि इंग्रजीमध्येच प्रश्न असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही मीडियम वगैरे सिलेक्ट करताना तुम्ही विचार करा की तुम्हाला हे बघा इंग्रजी आणि मराठीमध्ये तुमचे जे 61 पासूनचे प्रश्न असणार आहे ते सेम असणार आहेत. तुम्हाला इंग्रजी मराठी या दोन्ही भाषेमध्ये येणारच आहेत. भले तुम्ही आता इथे हिंदी मीडियम निवडलं असेल तर तुमचं जे पहिले 30 प्रश्न असतील ते हिंदीत असतील आणि नंतर तुम्ही निवडलेली जी दुसरी भाषा असणार ते आयदर इंग्रजी किंवा मराठी त्याच्यातून असणार आहेत. बाकीचे सगळे प्रश्न 61 पासून तर 150 पर्यंत तुमचे मराठी आणि इंग्लिश याच्यामध्येच असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला कुठलं मीडियम निवडायचं आहे, भाषा 1 काय ठेवायची आहेत, भाषा 2 काय ठेवायची आहेत, हे तुमच्यावरती आहे. तुम्ही विचार करा. हे वेबसाईटला हा टेबल त्यांनी दिलेला आहे. व्यवस्थित रेफर करा, व्यवस्थित विचार करा आणि मग फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ज्यांचं आता बंगाली वगैरे हे सगळं आहे तर त्यांचं पण सेम आहे. जसं मी हिंदीला एक्सप्लेन केलं तसंच या बाकीच्या लँग्वेजेससाठी पण आहे. ठीक आहे. तसंच आता हे झालं पेपर 1 साठी. पेपर 2 साठी पण सेम टेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथं जर तुम्ही बघितलं आता हे पेपर 2 आहे. पेपर 2 म्हणजे 6वी 8वी आपलं. ज्यांचं माध्यम मराठी असेल तर मराठीच त्यांचं जी भाषा ते 1 काय सिलेक्ट करता आयदर मराठी किंवा इंग्लिश, दुसरी काय सिलेक्ट करता त्याच्यावरती इथं असणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे मराठी व इंग्लिश दोघांमध्ये पण असणार आहेत. सेम इंग्रजीसाठी पण तसंच असणार आहेत. ज्यांनी उर्दू सिलेक्ट केलं त्यांना इथं उर्दू असणार आहेत. नंतर इंग्रजी किंवा मराठी आहे तिथे, पण त्याच्या पुढे उर्दू व इंग्रजी. ठीक आहे. फक्त उर्दूसाठी थोडंसं डिफरंट हे आहेत. पण बाकी तिथून पुढे खाली हिंदी वगैरे यांच्यासाठी अगेन सेम आहे. जसं मी वरती एक्सप्लेन केलं आहे तसं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरताना ह्या स्क्रीनवर येणार आहेत तर इथे विचार करा तुम्हाला माध्यम कुठलं घ्यायचं आहे. तुमच्या एज्युकेशन कशातलं कुठल्या माध्यमातून झालंय मॅटर करत नाहीये. ही पात्रता परीक्षा आहे. इथं कुठलंही तुम्हाला जे सोपं जाईल ते तुम्ही इथं निवडा. भाषा 1 आणि 2 तुम्हाला जी पाहिजे ती निवडा. तुमचा पेपर फॉर्मॅट कसा असणार आहे ते मी तुम्हाला आत्ताच खाली टेबलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो इन्फॉर्मेशन कशी वाटली, अजूनही याच्यावरती जर काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.